नागपूरच्या वतीने बहुउद्देशीय सेवा संस्था वाडी खडगाव आमच्या घरी आज जगाचे हवन कार्य पार पडले. त्यानिमित्त भगवंताची चर्चा बैठक आयोजित केली आहे. येथे स्वयं भगवान बाबा उपस्थित आहेत. त्यांना माझा प्रणाम. महान त्यागी बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. महान त्यागी बाबा झुंजेजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. मंचावर उपस्थित मार्गदर्शक पाहुणे मंडळी व बाहेर जाऊन आलेले सेवा पत्रिका व बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही मार्गात येण्याच्या आधी माझ्या मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या पतीची तब्येत खूप खराब होती. त्यांना बाहेर गावाले रस्ते होते. मार्गात येण्याच्या 1 महिन्याआधी त्यांना इतकं झालं होतं की ते 10 जण लोकांना सांभाळू शकत नव्हते. त्यांना आधी काहीतरी अंगात आल्यासारखं वाटत होतं. ते इकडे तिकडे सर्वत्र फिरले आणि 15 दिवसानंतर 3 दिवस असे करायचे. काही त्यांना औषध नव्हतं, कोणाची ओळख नव्हती बरोबर. 3 दिवसानंतर आराम वाटला. यांचे 2 नंबरचे जे भाऊजी आहेत त्यांनी यांना ते आधी काजीनेमीच्या मार्गात होते. त्यांनी यांना काजीनेमीच्या दर्ग्यामध्ये नेले. त्यानंतर यांना आराम झाला आणि त्याच्यानंतर आराम झाला पण ते पूर्णतः आराम झाले नव्हते. त्यानंतर काही दिवसांनी अजून त्रास सुरू झाला. त्रास सुरू झाल्यानंतर ते इकडे तिकडे जायचे, बुवाबाजी करायचे. कितीतरी पैसा खर्च झाला तरी समाधान मिळाले नाही. मी माझ्या आईला फोन केला. माझी आई आराम पडणार नाही. मार्गाने आता विचार केला होता तर ते बसमध्ये होते. ऐकत होते की आपण मार्गात जाऊ. तू जाऊन म्हणजे मार्गात जाऊन मी ना गावातील जे मंडळामध्ये जे सेवक आहेत त्यांना मी म्हटलं का त्यांनी सांगितलं की तुम्ही परिवाराला पूर्ण सहमती घ्या आणि मार्गात जा. त्याशिवाय काही मार्गात नाही. मी त्यांच्या वतीने मार्गदर्शकाला त्यांच्या मार्गदर्शकाला जे दूषित आहेत काँग्रेस कार्यकर्ता त्यांना फोन केला होता. त्यांनी म्हणले की गावातील जे तुम्ही विचार करा आणि त्यांना एकत्रित बोलवा आणि त्यांना आपलं जे काही आहे ते सांगतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांनी सांगितले का पहा सगळ्यांची सहमती झाल्याशिवाय तुम्ही मार्गात येऊ शकत नाही. हा काही एकट्याचा मार्ग नाही. इथं मार्गात जाण्यासाठी सर्व परिवाराची संमती असणे आवश्यक आहे. त्यांनी बोलवले. त्यांनी विचारपूस केली की तुम्ही मार्गात याल का आणि एक म्हणत होते की मार्गात जायचं नाही. अजून त्यांना त्रास मार्गात जायचं नाही. इकडचं घरच्या देवांचं हे ते सगळं काही करून झालं पण आराम पडत नव्हता. त्यांना काही दिवसानंतर असंच वाटते तसंच वाटते करत होते. इकडे तिकडे फिरले बुवाबाजी केली. खूप पैसा खर्च केला. मी त्यांच्यासोबत जात होते. एकटेच जात होते आणि येथून पाणी हे आणा ते आणा हे सगळं काही केलं त्यांनी. काही दिवसानंतर त्यांना असं वाटलं की नाही एवढा पैसा खर्च झाला आपण मार्गात जावं. म्हणून त्यांनी मार्गात जायचा विचार केला. तिकडे सेवकांकडून मार्गदर्शन घेतले आणि मार्गात जायचा विचार केला आणि घरी आले म्हणाले आपण मार्गात जाऊ. घरी आल्यानंतर
पुरा बंद करा पुरा बंद करा पुरा बंद करा बंद कर पुरा जास्त काय नाही त्या दिवशी माझी गाडी येऊन गेली आणि गंमत होतं तर त्याच्यानंतर 7 दिवस ते आपल्याला माहीतच आहे की मार्ग चालण्यासाठी 7 दिवस आपल्याला वापरायचं जमत नाही साफसफाई करायला जमत नाही लहान लहान लेकरांना त्यांचं त्याच्यानंतर 14 दिवस झालं 4 दिवसानंतर त्यांची इतकी तब्येत खराब झाली की सांभाळतच नव्हते म्हणून मी ना आपल्या आईला सकाळीच फोन केला आणि बोलवलं म्हटलं ये लवकर मग ती आली म्हणजे भाऊजीसोबत आम्ही आईच्या कार्यकर्त्याकडे गेलो लाखांदूरला त्या कार्यकर्त्याकडे गेलो आणि त्या कार्यकर्त्याने चित्र बनवून दिला तिथं घरी जातपर्यंत इतकी तब्येत खराब होती घरी गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर आराम वाटला जसा घराच्या बाहेर पाय टाकला इतकी तब्येत खराब झाली गाडीत बसत होते गाडीतून पाणी पाहिजे पाणी द्या नाही तर येथूनच उतरता येथून गाडीतून उतरले तर आता आम्ही तिघ्या बाया म्हणजे मी माझी आई आणि माझी नणंद तिघे जणी आणि माझे भाऊजी तिघे एवढे जण गेलो त्याच्यानंतर गेल्यानंतर यांना इतकं त्रास होता गाडीतून उतरला आता कसा करायचा बाई जाता मी माणसांना घरी कसं करून दोघं जणांची आम्ही साथ घेतली आणि यांना गाडीत बसवलं घरी आणल्याबरोबर इतका हे करत होते ढुकर तुम्ही गोष्टी करत होता चौकी जण मरून जाऊ त्यावेळेस नवरात्रीचे दिवस सुरू होते नवरात्रीचे दिवस सुरू होते आणि घराजवळ देवी मांडली यांनी पूर्ण गावावर एवढ्या होत्या त्या एवढ्या गेल्या पूर्ण घराजवळ पूर्ण ते फेकून गेले आणि त्याच्याजवळ ते गौतम सांभाळले 10 लोक जरी जमा झाले तरी ते सांभाळण्यामध्ये पुरं गाव गोळा जमा होऊन गेले दीड वर्ष रहायचे पहिले आम्ही म्हणजे दवाखान्यामध्ये गेले होते दवाखान्यात गेल्यानंतर माझी आई सगळे जण गेले होते आम्ही 2 माझे मुलं लहान होते एक 5 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा त्यांना कसं सांभाळलं होतं ते दिवस काढून डोळ्यात पाणी येते त्यांना म्हणून ते दवाखान्यात गेले माझी आई वगैरे आणि त्यानंतर माझ्या मामाला फोन केला आणि सांगितले आणि माझे मामा राजेश्वर त्यांना फोन केला आणि त्यांना विचारले की तुम्ही आता मार्गदर्शकाकडे खूप येत ना ते काही सांभाळत नाही त्याच्यानंतर माझ्या मामाचा मुलगा आकाश होते हा सकाळी झाला आणि रात्री त्यांना सुट्टी करून सकाळी सुट्टी केली आणि त्यांनी भवनामध्ये घेऊन गेले त्यांना भवनात गेल्यानंतर आता मी तर तिथं सांगितले की तिथं गेल्यानंतर त्यांना हातपाय वगैरे म्हणले आणि काकाजीनं तीर्थ बनवल्याबरोबर त्यांना आराम झाला एवढी भगवंताची शक्तीचा आदर केला पाहिजे आणि ते भगवंताला सतत जाणून ठेवलं पाहिजे त्यांनी काकाजीने तीर्थ बनवून दिला आणि घरी पडवले मला भीती होती का काकाजीने सांगितले होते की दवाखाना बंद होते बंद घरी आलो आणि हे गावी यायला तयार होते गावाच्या सीमेवर आल्यावर हे कसे तरी करत होते म्हणून माझ्या मामाच्या मुलांनी सांगितले की आम्ही काकाजीला फोन केलो आणि काकाजीच्या एका शब्दावर माझे पती घरापर्यंत आले ते
जातो. या मार्गात आल्यानंतर थोडाफार त्रास होता. आधी काही एका वेळेस काही पुढे जाणार होता, पण ते शांत होते. त्यांना 1-1.5 महिना लागला की जागेवर यायला, कारण की हे असे याच्यावर यांनीच केलं, माझ्यावर यांनी त्रास केला असे बरोबरच होतं की याच्यावर आम्ही सकाळी ते वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आमचे दिवस स्थिर केले आणि आम्ही या त्रासातून मुक्त झालो. पोराबाळांना जो काही त्रास होता, त्यांचे सर्दी खोकले वारंवार होणारे, मला पण जो दुसऱ्याचा त्रास होता तो पण आराम झाला. भगवंताच्या तीर्थाने, ज्योतीच्या तेलाने आणि रक्षाने यामध्ये किती शक्ती आहे हे आता मला समजले आहे. आणि लोकांना ते माहीत असायला पाहिजे. जे काकाजीने सांगितले आहे की हो, भगवंताच्या तीर्थाने आणि रक्षाने आणि ज्योतीच्या तेलामध्ये किती शक्ती आहे. तुम्ही शब्द नियमाने वागा आणि भगवंत बरोबर तुमच्या पाठीशी उभा राहतो. हे आज आम्ही जाणून घेतले आहे. आणि आम्ही मार्गात आलो तेव्हापासून पोराबाळांना आणि स्वतःलाही एकही दवाखाना केला नाही. आता येऊन आम्हाला मार्गामध्ये 3 वर्ष झाले आहे. आम्ही 14/10/2024 या मार्गामध्ये आलो आणि आम्ही सुखी समाधानी झालो. आज आमच्या घरी जगाचे हवन भगवंताच्या कृपेने पार पडले. माझ्या हाताने बोलणे चालण्यामध्ये काही चुकी माफी झाली असेल तर भगवान बाबा मला माफ करतील, अशी मी त्यांना सांगते. महादेव बाबा झुंजेजी माफ करतील. सेवक सेविका, बालगोपाल, मार्गदर्शक यांना सगळ्यांना माफी मागते. सर्वांना माझा नमस्कार. त्यानंतर तुम्ही भाऊ सातवाडकर हे आपल्याला मार्गात येण्याचे कार्य